आधीच घोळ त्यात आणखी सावळा गोंधळ अशी मवियाची परिस्थिती झाली आहे। कारण मुख्यमंत्री पदावरनं मवियामध्ये जोरदार स्पर्धा आहे। 3 पक्षांमध्ये जुंपलेली असतानाच आता काँग्रेसमध्येच भांडणं सुरू झाली आहेत। नुसती भांडण नव्हे तर मुख्यमंत्री पद दिलं नाही तर हिसकावून घेऊ अशी भाषाही सुरू झाली आहे। पाहूया मवियामधला हा सावळा गोंधळ। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याचं उत्तर सापडत नसतानाच आता नवा घोळ सुरू झालाय। काँग्रेसमध्येच मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। नाना पटोलेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विदर्भातल्या नेत्यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसची आढावा बैठक झाली। त्यात पटोलेच मुख्यमंत्री व्हावेत अशी नुसती मागणीच नव्हे तर पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ ऐसा इशारा देण्यात आला है। नाना भाऊ का पायगुन इतना अच्छा लगा और उनका निर्णय कितना अच्छा हुआ। आज ये लोकसभा चुनाव के बाद वही लोग हम बात कर रहे हैं कि नाना भाऊ ने अच्छा कदम उठाया। नाना भाऊ ने मेहनत किया, जो पद था जिसकी गरिमा थी इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद लिया, गलो गली घूमे, मेहनत की, अपना घर-द्वार छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला दिए। अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भाऊ को ही मिलेगा। नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले। तुम्ही 2024च्या लोकसभेच्या आकडेवारीवर जाऊ नका, ती आकडेवारी फसवी आहे। फक्त कमी आपण जर पडतो ते हिमतीमध्ये, घाबरून जायचं कारण नाही। राहुल जी म्हणाले डरो मत, जो डर गया वो मर गया। और आप अगर नहीं डरे तो 4 क्या ये 6 की 6 जगह नागपुर की हम नाना भाऊ के झोली में डाल देकर जाएंगे। तुम्हाला वाटत नाही की नाना भाऊ सारख्या व्यक्तिमत्वाचं कुठेतरी पोहोचले पाहिजेत ना राज्यामध्ये। सगळे कार्यकर्ते जे आहे, हे सगळे जे नेते पण गण बसले इथे, हे सगळेजण वाट पाहून आली का तू ये तर एकदा। महाराष्ट्रात खूप घाण पसरवली, महाराष्ट्रात खूप खोटेपणा केला, शिवशाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला घाण करण्याचं काम केलं। त्याच्यामुळे या नागपूरमध्ये जे तुमचं हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टर मध्ये तुम्हाला झोपल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता राहणार नाही आणि या विदर्भातून नाना भाऊला मुख्यमंत्री बनवल्याशिवाय हा काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही याची तुम्हाला आज आम्ही इथून दिली। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे असं म्हणत पटोलेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम ठेवलाय। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल। काही दिवसांपूर्वी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला होता। आता पटोलेंच्या मुख्यमंत्री पदासाठी विदर्भातल्या नेत्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केल्यानंतर थोरातांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे। विदर्भातले कार्यकर्ते म्हणतात की नाना पटोले व्हावे, तुमच्या भागात तुमचं नाव सांगितलं जात आहे, नेमका चेहरा ठरतोय का काँग्रेसमध्ये? असं काही चर्चा मी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांच्या अपेक्षा असतात। शेवटी राजकारण हे महत्वाकांक्षेवर चालतं, त्या पद्धतीने त्यांची ती महत्वाकांक्षा असते। त्यामुळे आणि सगळीकडे आहेत, हे सर्व पक्षात आहेत। आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चालू असते चर्चा का मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे। तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, ही साहजिक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावगं नसतं, पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल। काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून जुंपलेली पाहून ठाकरे गटानं काँग्रेसला सल्ला दिलाय। मुख्यमंत्रीपद हिसकावून आणू अशी वक्तव्य करणारे समर्थक पटोलेंच्या अडचणी वाढवतील असा इशारा राऊतांनी दिलाय। नाही, बरोबर आहे। काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, ते त्याच्यावर निर्णय घेतील। हिसकावून घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून फार डॅमेजिंग असं मला वाटतं।
कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही. किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. चेहरा जरूर ठरवायला पाहिजे. पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे. जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यावरून शर्यत सुरू असताना शरद पवारांनी मोरारजी देसाईंचं उदाहरण दिलंय. 1977 साली अलिबागीच्या नंतर देशामध्ये जगताच्या सूचनेनं सर्व इसाई लोक सगळे एकत्र आले. पक्ष नंतर सापला. निवडणुकीला लोकांच्या सामोरं गेले. लोकांनी शक्ती दिली, निवडून दिलं आणि निवडून आल्याच्या नंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली. उद्धव ठाकरेंनाच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा अशी ठाकरे गटाची आग्रही मागणी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची रिस्क अजिबात घ्यायची नाहीये. काँग्रेसमध्ये अनेक मातब्बर नेते असल्यानं मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार आहेत. काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी आपला दावाही कायम ठेवलाय. तर पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली आहे. तर आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं पवारांनी म्हटलं असलं तरी पवार आपले पत्ते कधीच खुले करत नाहीत. भाजपबरोबर युतीत असताना मुख्यमंत्री पदावरून ठाकरे आणि भाजपचं फिसकटलं. तशी रिस्क ठाकरेंना आता घ्यायची नाही आहे. म्हणून निवडणुकीच्या आधीपासूनच मुख्यमंत्री पदाचा शब्द द्या अशी ठाकरेंची मागणी आहे. महाविकास आघाडीमधला वाद कमी होता की काय म्हणून आता काँग्रेसमध्येच मुख्यमंत्री पदावरून जुंपली आहे. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत हा सगळा सावळा गोंधळ असाच कायम राहील अशीच शक्यता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.